मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहात का की हे मोठे मोठे पंखे असलेले जे की विंडमिल असतात की हे कशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात? तर तुम्हाला सांगायला गेले तर हे छोटे छोटे दिसणारे ब्लेड ज्याची लांबी जवळजवळ 160 फुटापर्यंत असते, यांचा यामध्ये खूप महत्त्वाचा रोल असतो. जेव्हा यांना आपण लांबून पाहतो की हे खूप स्लो फिरत आहेत, परंतु ज्यावेळी आपण जवळ जाऊन पाहू त्यावेळी आपल्याला समजेल की यांचा स्पीड किती फास्ट आहे. कारण जेवढ्या स्पीडने यांचे ब्लेड फिरणार तेवढ्या जास्त पद्धतीने मेकॅनिकल एनर्जी तयार होत राहणार. आता तुम्ही हा विचार करत असाल की मेकॅनिकल एनर्जी यामध्ये कुठून आली? तर तुम्हाला सांगायला गेले तर या ब्लेडच्या फिरण्यामुळे मेकॅनिकल एनर्जी तयार होत असते. याला हबमध्ये लागणाऱ्या जनरेटर्सद्वारे मेकॅनिकल एनर्जीमधून इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केले जाते आणि इथून ही इलेक्ट्रिकल एनर्जी पुढे ग्रिड्समध्ये ट्रान्सफर केली जाते, ज्याला या लो व्होल्टेज एनर्जीला हाय व्होल्टेज एनर्जीमध्ये कन्वर्ट केले जाते, ज्यामुळे याला लॉंग डिस्टन्समध्ये ट्रान्सफर करता येईल. त्याच्यानंतर याला ट्रान्सफॉर्मर लाईन्सद्वारे शहरांमध्ये पाठवले जाते. परंतु अजूनही ही आपल्या घरांमध्ये वापरण्यासाठी रेडी नाही, कारण ही अजूनही भरपूर जास्त हाय व्होल्टेज आहे. म्हणून याला नॉर्मल कारांमध्ये यूज करण्याआधी पुन्हा एकदा ट्रान्सफॉर्मरमधून पाठवले जाते आणि मग तेव्हा ही इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्या घरांमध्ये वापरण्यासाठी रेडी होते.